आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, चर्चेचा मुद्दा। मंडळी, ज्या पुणे जिल्ह्यातल्या यवतमध्ये तुकोबांची पालखी मुक्कामाला असते, ज्या पालखीच्या सेवेत मुस्लिम सुद्धा असतात, सामाजिक सलोख्याच्या अनेक वर्षांच्या परंपरेला एका दारुड्याच्या कृतीनं, माथे फिरूच्या स्टेटसनं नख लागलं। सामाजिक सलोख्याचं उदाहरण ज्या शहरानं पिढ्यानपिढ्या दिलं, त्या शहरात आज दंगल उसळली। घरं तुटली, दुकानं फुटली, माणसं पेटली। बघता बघता शहर पेटलं, सामान्यांचे हाल झाले, माणसं एकमेकांच्या जीवावर उठले। काही पोलिसांनी कुटली, काही निसटली, अनेक भेदरून घरात बसली। ज्यांचा काहीच संबंध नव्हता तीही भरडून निघाली। दंगलीत जे घडतं तेच घडलं। आज यवत पेटलं, आधी अमरावती, नागपूर, नाशिक, परभणी पेटलं। कोल्हापूर नगर, श्रीरामपूरमध्ये तणाव निर्माण झाला, महाराष्ट्रानं बघितलं। या घटना ताज्या आहेत। या सगळ्या घटनांच्या मुळाशी काय माहितीये? एक कुठल्या तरी माथे फिरूची पोस्ट, कुठल्या तरी टिनपाट माणसाचं स्टेटस, कुठला तरी दारुडा, कोणीतरी सामाजिक मनोरुग्ण। प्रश्न आहे, समाज म्हणून आपल्या सगळ्यांच्या भावना इतक्या तकलादू, इतक्या स्फोटक झाल्यात की कुठल्या तरी एका भुरट्या माणसाच्या स्टेटसनं, दारुड्याच्या कृतीनं शहर पेटावं, महाराष्ट्रानं पेटून उठावं। वर्षानुवर्ष जपलेला आपला सलोखा कुठल्या तरी थुकरट माणसाच्या एका पोस्टनं मोडून पडावा। आपण एक विचारी समाज आहोत की पेट्रोलचा बॉम्ब आहोत? एका अत्यंत टाकाऊ माथे फिरूच्या ठिणगीनं पेटणार आहे। तुम्हाला माहिती आहे, यवत शहराला कसलाच दंगलीचा इतिहास नाही, नागपूरला सुद्धा नव्हता। मग शांततेत जगणाऱ्या या माणसांना या शहरांमध्ये दुहीचा वनवा कोण पेटवतं? कशासाठी पेटवत आहे? या लोकांना नेमकं काय साध्य करायचं आहे? समाज म्हणून आपल्याला खरंच हे परवडणार आहे का? माथे फिरूंना कायद्याचा धाक उरलेला नाहीये का? एखादं स्टेटस एक शहर पेटवायला कारणीभूत ठरत असेल तर विचार करा, आज कितीतरी माथे फिरू मोबाईलमध्ये बॉम्ब घेऊन फिरतायत, शहरांना जाळणार आहे। या सगळ्यांना आळा कसा घालणार आहोत आपण असंच पेटत राहिलो तर आपली भविष्यातली राख रांगोळी कोण आणि कशी रोखणार आहे, याचा आपण विचार करणार आहोत की नाही? यवतमध्ये जे झालं त्याला जबाबदार कोण आहे? पोलिसांनी वेळीच हे का रोखलं नाही? दंगल भडकवण्याचं काम कुणी केलं? हे कधीतरी समोर येणार आहे की नाही, की हे सगळं पूर्वनियोजित होतं? प्रश्न अनेक आहेत, एका दंगलीच्या नंतर उद्भवणारे हे। दौंडमधील यवतमध्ये भडका, सोशल मीडिया पोस्टवरून वाद, दोन गट आले आमने सामने, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा। पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये शुक्रवारी सकाळी तणाव निर्माण झाला। दोन गट आमने सामने आले, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली। आक्रमक जमावानं दुकानांची तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ केली। रविवारी 27 जुलै रोजी यवत रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या एका धार्मिक स्थळात पुतळ्याच्या विटंबनेची संतापजनक घटना उघडकीस आली। त्यानंतर दौंड तालुक्यात संतापाची लाट उसळली। नागरिकांनी कडकडीत बंद पाळला। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी यवतमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा काढला। दरम्यान एका तरुणानं व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून यवतमध्ये तणाव निर्माण झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळी लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतात आणि मग त्या अस्मितेवरतीच घाला घालायचा, आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा। आणि म्हणून ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्या टीमचा शोध घेतला पाहिजे, UAPA ऍक्ट खाली त्यांच्यावरती कारवाई करता येते का याचा पोलिसांनी विचार केला पाहिजे। शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दोन गट आमने सामने आले आणि मग दगडफेक आणि जाळपोळीला सुरुवात झाली। जमावानं दुकानं आणि वाहनांना लक्ष्य केलं। दुकानांची तोडफोड करण्यात आली तर वाहनं पेटवून देण्यात आली। त्यामुळे धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। अचानक घटनाघडली हे 12-12:30चे दरम्यान पोलिसाच्या समोर आली। त्याच वेळी पोलिसांनी त्या माणसाला पोलीस स्टेशनला आणला। नुसता त्या एका इस्माला नाही आणला, त्याचे बरोबर गावाचे प्रतिनिधी सुद्धा पोलीस ठाण्याला गेले होते। त्या ठिकाणी
पोलीस स्टेशनला मीटिंग सुद्धा ठेवण्यात आली होती. त्या मीटिंगमध्ये शांतता ठेवण्यासाठी असा आवाहन करण्यात आला होता की ज्यांनी असे प्रकारचा स्टेटस ठेवलाय त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. प्रक्षोभक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसंच पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. ज्यांनी कोणी पोस्ट टाकलेली आहे त्याचा तसा बघितलं तर इथल्या लोकांशी फार काही जवळचा संबंध आहे अशातला भाग नाहीये. तो मला वाटतं नांदेडवरून आलेला आहे, म्हणजे काही वर्षापूर्वी, आणि तो त्याचं मला वाटतं बिगारीचं काम करतो, गवंड्याचं काम करतो. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला यवत पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. खरं तर गेल्या 2-3 दिवसापासून यवतमध्ये वातावरण खदखदत असताना पोलिसांनी त्याची वेळीच दखल का घेतली नाही? 2 गटातला तणाव दूर करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न का केले नाहीत? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी थेट यवतमधून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहे सुमित सोनवणे. सुमित, आता शहरातली स्थिती काय नेमकी आहे? आज नागरिकांचं काय म्हणणं आहे? सध्या यवत गावामध्ये सध्या शांतता आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील एक गाव आहे, मोठं गाव आहे, आणि त्या ठिकाणी आता सध्या शांतता आहे. पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तिथं जे काही अशांतता करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या देखील बंदोबस्त वाढवण्यात आले तिथे देखील. त्याचबरोबर जे मुस्लिम समाज आहे तो मुस्लिम समाज या ठिकाणी आलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये. आमचे जे काही नुकसान झालेलं आहे त्या बाबतीमध्ये काही IG आहेत, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासोबत ते बोलता येते. त्यांच्याशी या सगळ्या या घटनेबाबत निषेध व्यक्त करतायत. मात्र जे काही सकाळपासून जे वातावरण तापलेलं होतं 2-3 वाजेपर्यंत, ते वातावरण आता शांत आहे. मुस्लिम समाज पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे आणि त्यांची ते मागणी करतात. मात्र गेल्या काही 4-5 दिवसांपासून ही संपूर्ण जी घटना जी आपण दाखवली होती ती घटना जी या परिसरामध्ये घडली आणि त्याचा परिणाम जो आहे तो यवतमध्ये असलेल्या आजच्या या 12:30च्या दरम्यान झालेल्या या सगळ्या घटनेमध्ये दिसतोय. आक्रमक झालेले होते गावकरी, आणि त्या गावकरी आक्रमक झाल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तिथले काही बेकरी असेल, तिथले काही घरं असतील किंवा काही धार्मिक स्थळं असतील ते देखील तोडण्याचा प्रकार झाला. अशा सगळ्या प्रकारची जी काही पण आता सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आता तिथं शांतता आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या वतीनं आम्ही सुद्धा आवाहन करतोय की सगळ्यांनी शांतता राखावी, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि आपलं शहर आपल्या हाताने कुणी जाळण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या सगळ्या